श्री स्वामी समर्थ। आज आपली आहे वसंत पंचमी। पण वसंत पंचमी म्हणजे नक्की काय? सृष्टीच्या निर्मितीची आणि विद्येच्या आगमनाची ही एक अनोखी कथा। जेव्हा या सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा सर्वत्र शांतता होती, पण या शांततेतून चैतन्य कसं निर्माण झालं? का साजरा केला जातो वसंत पंचमीचा सण? आज आपण एका अशा कथेबद्दल जाणून घेणार आहोत, जी आपल्याला ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाते। पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान ब्रह्मदेवांनी या विश्वाची रचना केली, तेव्हा त्यांना जाणवलं की काहीतरी अपूर्ण आहे। सगळीकडे शांतता होती, कोणताही आवाज नव्हता, सृष्टी अगदी मूक आणि उदास वाटत होती। तेव्हा ब्रह्मदेवांनी आपल्या कमंडलूतून पाणी घेऊन पृथ्वीवरती शिंपडले। त्या जलबिंदूंमधून एक अद्भुत शक्ती प्रकट झाली। ती चतुर्भुज असणारी, हातात वीणा, पुस्तक आणि माळ घेतलेली, पांढऱ्या वस्त्रात सजलेली माता सरस्वती प्रकट झाली। जसं मातेने वीणाच्या तारा छेडल्या तसं जगाला शब्द मिळाले, नद्या खळखळू लागल्या, वारा गुणगुणू लागला आणि सृष्टीला आवाज मिळाला। हा दिवस होता माघ शुद्ध पंचमी, म्हणजेच वसंत पंचमीचा। म्हणून या दिवसाला सरस्वती देवीचा वाढदिवस सुद्धा मानला जातो। आता वसंत ऋतूमध्ये या सगळीकडे पिवळा रंगच का दिसतो? या ऋतूचं महत्व काय आहे? कारण वसंत पंचमी पासून ऋतुराज वसंतांचे आगमन होते। पिवळा रंग हा ऊर्जेचा, समृद्धीचा आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक आहे। तर शेतात पिवळी धमक मोहरी जेव्हा डोलू लागते, तेव्हा जणू काही पृथ्वीने पिवळी शाल पांघरली आहे असंच वाटतं। तर या दिवशी काय केलं पाहिजे? आपण काही खास गोष्टी केल्या पाहिजे त्या दिवशी। पहिली गोष्ट म्हणजे सरस्वती पूजन। मातेच्या चरणी पिवळी फुले अर्पण केली पाहिजेत। जर घरात लहान मुले असतील तर त्यांच्या शिक्षणाची सुरुवात आजपासून करणं अगदी उत्तम आणि शुभ। पुस्तकांचा आदर करायचा। आपली पुस्तके, पेन, पेन्सिल, आणि वाद्यांची पूजा आजच्या दिवशी कोणाबद्दलही वाईट बोलू नये, कारण जिभेवर सरस्वती माता वास करते। तर ही होती सृष्टीला चैतन्य देणारी वसंत पंचमीची कथा। ज्ञान आणि बुद्धीची ही देवता आपल्या सर्वांच्या आयुष्यात प्रकाश घेऊन येवो। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। या कुंदेंतू तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृत्ता। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।